नमस्कार, युवा महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये मी संतोष आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला बघूया आजच्या ठळक घडामोडी। कुंचल्याने रंग भरून जिल्हाधिकारी यांनी केले 9 वर्षाचे स्वागत। एकाच जागेवर 3 प्रदर्शनास परवानगी, जीएस ग्राउंड शिवतीर्थ आयोजकांमध्ये वाद। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आव्हाणे गावावर शोककळा। आयशर ट्रकने 2 मोटरसायकलना धडक देऊन 3 ठार 2 जखमी। जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे विनासहीचे पत्र महिला मारवाडी मंचला शिफारसीसाठी। तमाशा कलावंतांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या गावगुंडावर कारवाई करण्यासाठी तमाशा कलावंतांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। गोलानी मार्केट मधले व्यापारी एकत्र येऊन करत आहेत स्वच्छतागृहाची साफसफाई। तृतीय पंथीयांनी केली अंतिम संस्कार करण्यासाठी जागेची माग। केसीच्या कान्हर ललित कला केंद्राचे उद्घाटन व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा सत्कार। मुस्लिम अल्पसंख्याक आरक्षणावर झालेल्या अन्यायाबाबत समाजवादी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन। परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली, आपल्याच विभागीय कार्यालयाच्या आवारात नो पार्किंगच्या जागी एजंटचा व्यवसाय सुरू। वोवा वाचनालयातील गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनास 4 जानेवारीपर्यंत खास ग्राहकांच्या आग्रहास्तव वाढवली प्रदर्शनाची मुदत। इंडियन हँडीक्राफ्ट व हँडलूम प्रदर्शन जळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद। गोदावरी कॉलेज ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी जळगावच्या वर्षोत्सव वार्षिक प्रदर्शनात संपन्न। सारी डे ठरला सॉरी डे, जळगाव निर्भया पथकाची कामगिरी। आता बघूया बातम्या विस्ताराने। नववर्षाच्या स्वागतासाठी केसी सोसायटीच्या ओजस्विनी कला महाविद्यालयातर्फे काव्य रत्नावली चौकामध्ये 9 वर्षाच्या स्वागतासाठी कॅलिग्राफी स्ट्रोक मध्ये विविध छटा। जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, प्राचार्य PR चौधरी, प्राचार्य अविनाश काटे यांनी कुंचल्याने रंगवून नवीन वर्षाचे स्वागत केले। या रंगोत्सवात स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अत्याचार, स्वच्छता राखा, झाडे जगवा, झाडे लावा, सोशल मीडियाचा गैरवापर थांबवा या प्रकारचे घोषवाक्य गिरवण्यात आले होते। यावेळेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आपला या वर्षीचा संकल्प देखील युवा महाराष्ट्र समोर सादर केला। सर्वप्रथम मी सर्वांना न्यू इयरची शुभेच्छा देते। सर्वांना नवीन वर्षाचे अभिनंदन। और आमचा संकल्प, आमच्या जिल्ह्याचा संकल्प यही राहणार आहे की मी जसं आजचे या प्रोग्रामची थीम आहे, जास्तीत जास्त लोकांचे जीवनमध्ये कसं आपण रंग भरू शकते, लेकिन त्यासाठी आपल्याला आपली मानसिकता चेंज करण्याची गरज आहे। युवा पिढीची मानसिकता चेंज करायची गरज आहे। आम्ही घेतलेलं आहे BBBP, बेटी बचाओ बेटी पढाओ। ते आमचे एक मोठा मोहीम यावर्षी राहणार आहे, क्योंकि महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यामध्ये जळगावचा 2रा नंबर आहे। मतलब मागून, मतलब खालून 2रा नंबर आहे। स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे। फिमेल सेक्स रेशिओ खूप कम आहे, 889 आहे, ते खूप कमी आहे। आपल्याला ते कमीत कमी 10 अंकांना वाढवलं पाहिजे पुढचे 1 वर्षामध्ये। तो माझी या कार्यक्रम निमित्त माझी अपेक्षा राहणार आहे और सर्वांना मी परत धन्यवाद देते। मॅडम, यंग जनरेशनला काय मेसेज देणार तुम्ही या नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये? यंग जनरेशनसाठी माझी यही संदेश राहणार आहे, यही अपेक्षा राहणार की आपण आपलं लक्ष्य निर्धारित करावं, एक मोठा लक्ष्य निर्धारित करावं और त्याच्यासाठी आपण जो आपल्याला पाहिजे मार्गदर्शन पाहिजे और जो पाहिजे आपण तो एक मोठा लक्ष्य, ज्यावेळेला आपण छोटा लक्ष्य घेतले तो जसं आपला उद्दिष्ट आपले टार्गेटप्रमाणे जो टार्गेट राहते त्याचे आपलं फल कमी राहते, नेहमीच असा राहते। लेकिन ज्यावेळेला आपण उद्दिष्ट मोठं ठेवले, आपलं टार्गेट खूप मोठं ठेवले, तो आपला जो फल आहे तो खूप मोठा राहतो। तो माझी यही अपेक्षा आहे नवीन पिढीनं की आपण मोठा उद्देश ठेवा, आपला टार्गेट ठेवा और ते मतलब फोकस करून, फक्त आपलं एक टार्गेट राहील असं फोकस करून। जीएस ग्राउंडवर शिवतीर्थ या जागेवर जिल्हा परिषदेतर्फे 3 लोकांना एकाच वेळी प्रदर्शनात परवानगी दिल्याने वाद निर्माण झाला आहे। जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर नेपाळ येथील स्वेटर विक्रेत्यांना आपली दुकाने अगोदरच मांडली आहे। त्याचबरोबर 24 तारखेला आनंद मेळा प्रदर्शनाची सुरुवात देखील झाली असताना अजून एक 3रे प्रदर्शन अखिल भारतीय मारवाडी महिला मंच ने त्यासमोर सुरुवात केलेली आहे। त्यामुळे जागेचा वाद निर्माण झाला असून पोलीस प्रशासनास तडजोड करण्यासाठी बोलावावे लागले। यामध्ये स्थानिक भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंद मेळा या प्रदर्शनातील आयोजकांना धमकविण्याचा प्रयत्न करून यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। लीगली आनंद मेले की जो परमिशन रहती है, आनंद मेले से सामने में 100 फीट का रोड हमें छोड़ना पड़ता है पार्किंग के लिए, और हमने पार्किंग का स्पेस छोड़ा हुआ है और हमारे पास टोटली लीगल परमिशन है, टोटल लीगल काम कर रहे हैं और हमारे से
कलेक्टर ऑफिस में और एसपी ऑफिस में और सभी जगह पे 100 रुपये के स्टैम्प पेपर पर लिख के दिया जाता है कि यहाँ पे अगर कोई हादसा होता है या कोई प्रॉब्लम होती है तो इसकी जवाबदारी आपकी रहेगी। तो हमारे दोनों हाथ कटे रहते हैं और उसके बावजूद ये 3 दिन का जो प्रोग्राम है महिला मारवाड़ी समाज का, वो विदाउट परमिशन, बिना परमिशन के आनंद मेले के सामने गेट पार्किंग के सामने में अपना डोम खड़ा कर रहे हैं। और उसकी वजह यह है कि यहाँ जो इंडियन हैंडीक्राफ्ट लगा हुआ है उसके बाजू में 250 बाई 300 फुट का पूरी जगह बची हुई है और ये सामने के फ्रंट जगह भी है। इधर से नेपाली का जो ये बाउंड्री बंद हो रही है, इसके आगे में 50 फुट का रोड है पब्लिक जाने का। सभी कंडीशन सभी तरीके से काम कर सकते हैं, लेकिन ये महिला मंडल जो है मारवाड़ी समाज, ये ज़बरदस्ती सबकी गले के ऊपर में तलवार लगा करके सभी अधिकारियों के ऊपर में प्रेशर डाल करके ज़बरदस्ती विदाउट परमिशन यहाँ पर अपना डोम खड़ा करने की कोशिश कर रही हैं। नव वर्षाच्या प्रारंभी आमाणे गावात सकाळी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी 2 मोटरसायकलने जाणाऱ्या 5 जणांना आयशरने सकाळी उडवले। यात 3घांचा मृत्यू झाला। अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी आयशर पेटवून देत 2 तास रस्ता रोको केला। आव्हाणे येथील चंपालाल रूपसिंग चौधरी वय 23 व त्यांचा भाऊ कैलास रूपसिंग चौधरी वय 34 मोटरसायकलने क्रमांक MH19BV 1199 ने जळगावला कडे जात होते। तसेच बांधकाम काम करणारे शेख फिरोज गणी पिंजारी वय 27, शेख रफिक अभिनुद्दीन वय 35 हे MH19BA 1930 या मोटरसायकलने जळगावकडे जात होते। सकाळी 9 वाजे दरम्यान जळगावकडून येणाऱ्या आयशर क्रमांक MH28 AA7647 ने आव्हाणा फाट्यालगत मोटरसायकलला कट मारला। त्यानंतर काही तरुणांनी त्या आयशरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही। पुढे जाऊन त्याने चौधरी बंधूंच्या मोटरसायकलला फुटबॉल सारखे उडवले व शेतामध्ये फेकले गेले। त्याच्या मागून येणारे पिंजारी जागीच ठार झाले। तसेच पायी चालणारे मुख्तार शेख वय 18 यालाही उडविले व त्याची जागीच मृत्यू झाला। या सगळ्यांसाठी गावातील लोकांनी 2 तास रस्ता रोकोच्या आंदोलनाचा पवित्रा घेतला। गेला गावातला माणूस मध्ये सगळे माफिया आहे, कोण त्यांच्या नादी लागेल म्हणून गावाचा माणूस बोलू शकत नाही। आम्ही मागणी केली की ते तुम्ही एक पॉइंट द्या की जिथे पोलीस असतील, तलाठी असेल आणि मला कोणाचं नाव सांगतो रे? एकनाथराव खडसे महसूल मंत्री। तर त्याच्यामुळे मुळात ही जर परिस्थिती असेल तर 5 जीव गेले आता हे, आणि ऑलरेडी याच्या तक्रारी मी स्वतः केलेल्या आहे। मागच्या वेळेस मी तहसीलदारांना तक्रार केली, अरे बाबा दिवसावा आलो तर ठीक आहे समजून घेईन, पण रात्री एखाद्याचं पोरगा रात्रीला घेऊन उतर, कारण की गावाची स्थिती अशी आणि मोठे 10 टायराची गाड्या जर जाता ऍक्सिडेंट जबाबदार धरणार का महसूल प्रशासन? कुणाला जबाबदार धरणार? दोघांचं संगनमत आहे। पोलिसांची जबाबदारी ना, पोलिसांची जबाबदारी नाही असं कसं म्हणाल तुम्ही? हो, मागणी काय तुमची? मागणी हीच आहे की बाबा असे ऍक्सिडेंट पुढच्या काळामध्ये होऊ नये याच्याकरता हे जे अवैध कार्यक्रम चाललाय हा बंद केला पाहिजे पोलीस प्रशासनाने। आता इथं 5 जीव गेले, 5। तुम्ही त्या बायांचा आक्रोश पाहिला असता तर लक्षात आलं असतं ही परिस्थिती। एक बाई आतून बोलत होती दारू बेचने को पैसा है, बोले मैं देते बोले पैसा। ही जर मानसिकता आहे ही परिस्थिती। आव्हाण्याहून जळगावला कामासाठी येणारे मजूर कार्यकर्ते होते, म्हणजे मजूर होते आणि ते पोटापाण्याच्या उदरनिर्वाहासाठी जळगावला येत होते। त्यामध्ये चंपालाल चौधरी आहे, फिरोज गणी पिंजारी आहे आणि मुख्तार महमूद शेख आहे, त्यानंतर शरीफ शेख आहे आणि कैलास चौधरी, हे सर्व कामानिमित्त जळगावला येत होते। आणि प्रश्न ही अवैध जी वाहतूक आहे या वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडे आम्ही बरेचसे कागदपत्रही पाठपुरावा केलेला आहे, परंतु प्रशासन त्याला काही आळा घालू शकत नाही। जनतेने त्यांना आळा घातलेला आहे, परंतु याला सर्व जबाबदार प्रशासनच आहे। आणि त्यातल्या रेतीची जी वाहतूक चालू आहे, अवैध पद्धतीनं वाहतूक चालू आहे, कुठल्याही प्रकारची ती वाहतूक प्रशासन रोखू शकत नाही। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे असं मला या ठिकाणी वाटतं। त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागानं तिथं 4 ब्रेकर लावायला पाहिजे, कारण की वळण रस्ता आहे, त्या वळण रस्त्याला स्लोप जातो, येणारा माणूस हा दिसत नाही। आणि ही जी सार्वजनिक बांधकाम विभागाची जे उपविभागीय जे अधिकारी आहे त्यांनाही आम्ही आता उद्यापासून धारेवर धरणार आहोत।
बरोबर, चालेल. आपलं नाव? वसंत सपकाळे, सरपंच आव्हाना, सामाजिक कार्यकर्ता. शहरातील अखिल भारतीय मारवाडी महिला मंच मेळाव्यासाठी 31 डिसेंबर 2014 ते 5 जानेवारी 2015 पर्यंत सदरचे मैदान भाड्याने मिळण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केली. या पत्रानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी मारवाडी महिला मंचला देण्यासाठी पत्रही तयार केले. मात्र त्यावर सही न करताच ते मारवाडी महिलांच्या अध्यक्षांना देण्यात आले. या पत्रावर सही करण्यासाठी जीपी अध्यक्षांना वेळ मिळाला नाही की सही करून पत्र ताब्यात घेण्यासाठी महिला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना तेवढा वेळ नव्हता ऐसा प्रश्न निर्माण झालेला है. हमको जिला परिषद का लेटर आप लोगों ने देखा कि हमको परमिशन मिली हुई है। मैडम ये लेटर आपको किसने दिया है? जिला परिषद देगा हमको, और कौन देने वाला है? उस पे साइन नहीं है लेटर पे। मेरी बात सुनिए, साइन का तो अभी आ रहा है एमआईडीसी में, आ रहा है अभी। ये तुरंत हम लोगों ने दिया, आ ही रहा है मीटिंग मध्ये म्हणून ते साइनचं लेटर देतात. साइनचं राहिलं. जीएस ग्राउंड वरती जे महिला उद्योगिनी मेळावा चालू आहे होणारे उद्या, तर त्या संदर्भात महिला मंडळाच्या अध्यक्षांनी एक लेटर दाखवलेलं, त्यावरती तुमची सही नसताना ते लेटर त्यांनी दाखवलेलं, त्याबद्दल आपण काय सांगणार? लेटर दाखवलं ते त्या माझ्याकडे आल्या होत्या, मारवाडी महिला माझ्याकडे आल्या होत्या जळगावला इथे. जेस ग्राउंडची मागणी करण्यासाठी माझ्याकडे आल्या, शिफारशीचे पत्र मागितले. त्यानुसार मी माझ्या पीएला सांगितले की शिफारशीचे पत्र तयार करून द्या. परंतु मी फिरगस्तीवर असल्यामुळे त्या पत्रावर सही होऊ शकली नाही. आणि नंतर आज मीटिंग असल्यामुळे त्याच्या दिवसभर माझी मीटिंग असल्यामुळे मी सही त्याच्यावर पत्रावर केलेली नाही. पण ते पत्र त्यांच्याजवळ हातात कसं गेलं विदाउट साइनचं? ते पत्र मी सांगितलेलं होतं पीएला, म्हणून ते शिफारस पत्र द्या. त्या महिला सांगितलं बंगल्यावर आल्या किंवा ना आल्या हे मला माहिती नाही, पण मग त्याची माझी भेट झालीच नाही, ते सही झालीच नाही माझी त्या पत्रावर. या अशी लेटर देण्यासाठी तुम्हाला पीएना अधिकार असतात का? आम्ही आदेश दिला तर पीएना अधिकार असतात, पण विदाउट साइनचे लेटर देण्याचा अधिकार असतात? विदाउट सही म्हणजे सही करून दिलेलीच नाही ना पीए. बिना सहीचे लेटर देण्याचा पीएना अधिकार आहे का? नाही. तुम्ही दिलेला आहे का अधिकार त्यांना की बिना सही? महिला असल्यामुळे पीए पण बोलू शकले नाही की बा पक्षाचे आहे. आज त्यांनी तिथं त्यांना हे उत्तर दिलं की आम्ही पक्षाचे आहे बा, आम्हाला लेटर द्या. मग त्यामुळे पीएनी त्यांना लेटर द्यायला त्या बोलल्या बंगल्यावर जाऊन आम्ही सही घेतो मॅडमची, आणि इथं आल्यानंतर त्यांची माझी भेट झालीच नाही. मी बाहेर गावी असल्यामुळे आणि आज दिवसभर मी मीटिंग मध्ये असल्यामुळे मी त्याच्यावर लेटरवर सही करू शकले नाही. मॅडम चौकशी करायला आली होती की त्यावेळेस तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात हे तुमच्या पीएचं काम का नव्हतं? पीएचं काम होतं, केली होती पीएनी चौकशी. त्यावेळेस चौकशी करायला हो, त्यावेळेस आम्ही बंगल्यावर. तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात या गोष्टीसाठी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं? हो, त्यावेळेस पीएचा फोन आला, त्यावेळेस सांगितलं आम्ही बंगल्यावरच, पण मला काही काम असल्यामुळे मी निघून गेले लगेच. मॅडम तुम्ही एका आनंद मेळ्याचं उद्घाटन तुमच्या हातून होतं आणि दुसऱ्या एका उद्योजनी मेळाव्याचं सुद्धा तुम्ही त्याच जागेसाठी तुम्ही परत शिफारस पत्र देता की त्याच्यासमोर तुम्ही दुकान तुमचं उभारू शकतात, तर यामध्ये तुम्ही दोघांना दुजाभाव निर्माण का करता? मला जागेविषयी काहीच माहिती नव्हतं, जागेविषयी मला माहितीच नव्हतं. अशा वादग्रस्त उद्योगिनी मेळाव्यास आपण उद्घाटनाला जाणार का? ते ठरवू आता. हे उत्तर नाही झालं. अशा वादग्रस्त ज्या ठिकाणी वाद होतात आणि ह्या एका ऍक्च्युअली तुमच्याच लेटरमुळे ते वाद झालेला आहे, बरोबर? ते लेटर वाद झालेला आहे, तर त्या घटनासाठी तुम्ही जाल का? तुमची काय प्रतिक्रिया त्याविषयी? माझी प्रतिक्रिया आहे, माझी पण इच्छा आहे आपण असे वाद झालेल्या याला जायचं नाही ना. ओके, जायचं नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आज तुमचं लेटर ते त्यांच्यापर्यंत विदाउट साईनचं गेलेलं आहे, बरोबर? पण त्याच्यावर माझी सहीच नाही, तुमचं साईन नाही आहे, बरोबर आहे. पण आता ते लेटर तुम्ही काय करणार? लेटर परत मागवणार आहे तुम्ही त्यांच्याकडे? हो, त्यांच्याशी बोलून घेते मी. ते लेटर परत मागवणार? हो, पण त्यांना प्रश्न देईन माझ्या लेटरवर सही नसताना तुम्ही समोर कसं काय? शिंदाड तालुका पाचोरा येथे तमाशा कलावंतावर अन्याय अत्याचार करणाऱ्या गाव गुंडावर कठोर कारवाई करण्यासाठी तमाशा कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा नेण्यात आला. यात्रोत्सवाच्या दरम्यान गावातील गावगुंडांनी तमाशा पडत थांबलेल्या ठिकाणी हौदोस घालून तमाशा पडातील पुरुष कलावंतांना शस्त्राने खुनी हल्ला केला. स्त्री कलावंतांचे अंगावरचे कपडे ओढून फेकले
व त्यांच्या साड्या व कपडे जाळले, स्त्रीत्वाची विटंबना केली, फडाच्या दैनंदिन लागणारे साहित्य, मंडप, स्टेज, पडदे आदी साहित्याची मोडतोड करून बरेच साहित्य लांबवले। या संदर्भात खान्देश लोककला अकादमीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। 1000 ते 1200 तमाशा कलावंतांचा खानदेशातून मोर्चात सहभागी झाले होते। त्यांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले व गावगुंडांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी मागणी केली। मी आप्पा खताळ, मी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे। मी धुळे जिल्हा मराठी शाहीर परिषदेबरोबर तमाशा कलावंतांच्या संघटनेमध्येही काम करतो। हा जो तमाशा कलावंतांना जो होणारा अन्याय आहे हा सातत्याने जळगाव जिल्ह्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणलं काय हरकत नाही। वेळोवेळी या जळगाव जिल्ह्यामध्येच हल्ले कसे होतात आणि प्रशासन कशा पद्धतीने याची बघायची भूमिका घेतात ही वस्तुस्थिती सगळ्या लोकांच्या नजरेसमोर आले। आज तमाशा कलावंतांच्या वतीने आणि त्यांच्या सहयोगी कलावंतांच्या सर्व शाखांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आहे। तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सविस्तर याबद्दलचं निवेदन केलेलं आहे की त्या शिंदाड गावामध्ये आमच्या तमाशा कलावंतांवर जो भ्याड हल्ला झाला, आमच्या तमाशामध्ये काम करणाऱ्या लेकी बाळीची, माय माऊलींची जी या पद्धतीने इज्जत घेतली आणि गेल्या 24 तासापर्यंत तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही। जर या देशामध्ये लोकशाही जर असेल, ज्याच्यावर गुन्हा जर घडला जर असेल, मग या देशामध्ये मग त्या भागातला पीआय कुठे गेला होता, त्या भागातले पोलीस गेले कुठे होते, त्या भागातले बंदोबस्त पोलीस गेले कुठे होते, एकंदरीतच हे सगळं विचित्र म्हणजे हा जो काही प्रकार आहे हा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून दिलेला आहे। आणि आम्हाला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी आमच्या तमाशा कलावंतांवर जे हल्ले होतात या हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे अशा अर्थाने आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। मी पडमालक बोलतोय, रतन भाऊ नगरदेवळेकर, चिरंजीव सोमनाथ भाऊ नगरदेवळेकर। 24 तारखेला शिंदाड या गावात 8:30 ते 8:45च्या सुमारास लाईन गेल्यामुळे त्या ठिकाणी जे पंच लोक होते त्यांनी शिवीगाळ केली व आमचं बरंचसं नुकसान केलं होतं। आमच्या सामानाची तोडफोड केली व सामानसुद्धा घेऊन गेले। तेवढेच नव्हतं, आमचे एम्प्लिफायर, डीजे साऊंड सिस्टीम तेवढेच नव्हे तर बायांचे कपडे सुद्धा जाळले गेले। गोलानी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वच्छतेवर एकत्र येऊन एक नवीन शक्कल लढविली आहे। शहरातील व्यापारी संकुलांमध्ये स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून व्यापारी व ग्राहकांना नाकावर रुमाल ठेवून बाजारामध्ये खरेदी विक्री करावी लागत आहे। यावर उपाय म्हणून गोलानी मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन स्वच्छतागृहाची सफाई सर्व मिळून करण्यास सुरुवात केली। एवढ्याच वर ते थांबले नाही तर त्यांनी वर्गणीतून पैसा गोळा करून त्या स्वच्छतागृहांना लोखंडी दारे देखील लावली। त्यामुळे स्वच्छतागृह स्वच्छता राखली जात आहे व त्यामध्ये सुरक्षितता देखील राखली जात आहे। हा एक पूर्ण समाजामध्ये आणि पूर्ण व्यापारी वर्गांमध्ये एक नवीन पायंडा गोलानी मार्केटातील व्यापाऱ्यांनी घालून दिला है। याकडे जळगाव शहर महापालिकेने लक्ष देण्याची गरज है। वहाँ कोई भी चीज जाओ, अगर आप साफ सफाई के लिए हम 3-4 बार गए, साफ सफाई के लिए कोई आने को तैयार नहीं किया, आप देखेंगे ना शाम तक पूरा ढेर लग जाएगा कचरे का। तो कौन देख रेख करेगा इसका? उठाते वो भी हम इसका देख रेख कौन करेगा? कौन जिम्मेदार है? भाई डेंगू फैला हुआ है, इतना मच्छर है, बीमारियां फैली हुई है, उसका जिम्मेदार कौन? ये हमको अपने को व्यापारी को अपने पैसे से करवाना पड़ रहा है। ये सब अपने सब लोगों ने मिलकर पैसे से करवाया, सब लोगों की सहमति हो गई, हमने सबने करवाया ये। तो अभी आप नगर पालिका वालों को क्या ये बोलना चाहोगे? क्या सपोर्ट देना चाहिए आपको नगर पालिका वालों ने? नगर पालिका सफाई चाहिए ना हमको, और क्या चाहिए नगर पालिका की तरफ से? हमको यहाँ पे जो फैसिलिटी दी है तो उनका यूज होना चाहिए और वैसे चाहिए ना यहाँ पे। नहीं, ऐसा ही अगर हर एक मार्केट में, हर एक ब्लॉक में अगर किया जाए तो साफ सुथरा ये मार्केट हो सकता है, बहुत हो सकता है। यानी कि जो पूरे जलगांव शहर में नहीं कि पूरे भारत में स्वच्छता के नाम पे हर जगह पे काम हो रहा है, बट जो जहाँ पे भी व्यापारी लोग व्यापार कर रहे हैं उस जगह पे स्वच्छता का कोई साधन नहीं है या फिर कोई आता नहीं है, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? कोई बाथरूम के लिए कोई नहीं आता, तो यहाँ पे साफ सफाई कौन आ रहा है? ये तो बाथरूम में यहाँ मार्केट की साफ सफाई के लिए कोई आ रहा नहीं है यहाँ पे। हम अगर कंप्लेंट देने जाते हैं तो बोलते ठीक है हमारा आदमी आएगा, सबरे देखो तो उनका आदमी का ठिकाना नहीं रहता है। जळगाव शहरामध्ये सगळीकडे स्वच्छता राबवली जाते, स्वच्छता मोहीम राबवली जाते,
पण गोलानी मार्केट परिसरामध्ये प्रत्येक बाथरूम बघितलं, प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता आहे, अतिशय घाणीचं वातावरण या ठिकाणी आहे. पण काही व्यापाऱ्यांनी मिळून या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला असलेले जे दुकान आहेत त्याच्यातली काही लोकांनी मिळून एकत्र येऊन एक स्वच्छ असं बाथरूम तिथे तयार केलेलं आहे. त्या बाथरूमचा सर्व पूर्ण खर्च त्यांनी केलेला आहे. याला ज्याच्यासाठी जो खर्च येणारा खर्च आहे तो खर्चच न करता यांनी एक लोखंडाचं जे गेट आहे हे सुद्धा बसवलेलं आहे. कारण रात्री अपरात्री ते काही वेगळे गैरप्रकार घडतात, त्या गैरप्रकारांना आळा बसायला पाहिजे त्यासाठी सुद्धा हे जे लोखंडाचं गेट आहे त्यांनी स्वतःहून बसवलेलं आहे. म्हणजे जे काही अनैतिक प्रकारचे घडतात किंवा त्यातून वाद निर्माण होतात किंवा भांडणं होऊ शकतात हे होऊ नये म्हणून त्यांनी लोखंडाचे गेट बसवलेलं आहे. आणि या प्रकारचा जर सगळ्यांनी जर एक आदर्श या गोलानी मार्केटतील व्यापाऱ्यांचा घेतला तर चांगल्या प्रकारे स्वच्छता निर्माण होऊ शकते. आणि यांनी जे काम केलेले खरोखर चांगलं आहे. शहरामध्ये तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे करीना किन्नर यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात युवा महाराष्ट्राकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांचे रेशन कार्ड असून त्यांना त्यावर बहुतेक वेळा रेशन दुकानदार रेशन धान्य देत नाही. तसेच अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशी जागा त्यांना उपलब्ध नाही. तृतीयपंथी यांना दफनविधीसाठी अडचणी येत असतात तरी दफनविधीसाठी स्वतंत्र अशी जागा द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. जलगांव में हम ऐसे किन्नर 25 लोग हैं और रही बात ये हमारे पास मतदान कार्ड है, हम यहाँ के नागरिक हैं. 20 साल हो गए हम लोग को यहाँ पे, ना हम लोग को ना घर मिला अभी तक, ना राशन पे ना गेहूँ मिलता, ना चावल मिलता, ना कोई धान्य मिलता नहीं हम लोग को. और उसके बाद हम लोग को कैसे सबके लिए मोमेडन के लिए कब्रस्तान है, हिंदू लोगों के लिए मसनखाई है. हम लोग कभी मरद हम लोग को बहुत दिक्कत होती. जलगांव के हम लोग नागरिक हैं. जलगांव के नागरिक है, आपके पास में रेशन कार्ड है, आपके पास में जो आधार कार्ड है, वोटिंग कार्ड है, आप वोटिंग भी करते हैं पर आपको रेशन नहीं मिलता है. नहीं मिलता, धान नहीं मिलता. राशन वाला बोलता जाओ सिक्का लाओ. हम 2-3 महीने से घूम रहे हैं, मामदार कचहरी में जा रहे हैं तो बोलते जाओ 5 सिक्के आएंगे, 5 में ये आएंगे तो उसमें 100 सिक्के मिलेंगे. फिर वो मिलना नहीं मिलना वो हमारे हाथ में. आप कभी तहसीलदार को या कलेक्टर मैडम को मिले? नहीं मिले, बस मामदार कचहरी में गए हम लोग. मामदार कचहरी में गए. राशन वाले ने बोला हम लोग राशन लेने जाते, गौ चावल लेने, तो बोलता जाओ सिक्का नहीं है इस पे सिक्का लाओ. तो मामदार कचहरी में जाते तो जहाँ राशन कार्ड बनते जो सिक्का मारते वो बोलते अभी है नहीं सिक्के का. क्या सभी के कार्ड बन गए आपके? हाँ, हमारे किन्नर लोगों के कार्ड बन चुके हैं पर किसको धान्य नहीं मिला, अनाज नहीं मिला. तो अभी आपके जो किन्नर समाज के जो लोग हैं वो अभी कहाँ रहते हैं? बस ऐसी भाड़े के किराए के रूम में रह रहे. कोई प्रजापत नगर में रह रहा, कोई गोलानी में रह रहा, कोई शिवाजी नगर में रह रहा, कोई ममराबाद नाके के पास रह रहे. बस कोई देखने नहीं आता हम लोग को कुछ नहीं. हम भी तो है ना, इंसान है ना हम लोग. अभी अगर कोई आपके इसमें कोई गुजर जाता है तो आप उसका विधि कैसे करते हैं? हमारे कोई गुजर जाता तो बहुत दिक्कत होती है हमको, बहुत हमको परेशानी आती. बस अभी मोमेडन लोगों को कब्रस्तान है वहाँ का भी लेके तो कैसे आने देंगे हमको. मसनखाई में कैसे आने देंगे. हिंदू लोगों के लिए मसनखाई है कि हमारे लिए क्या है. केसी सोसायटीच्या MJ महाविद्यालयात कान्हा ललित केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते झाले तर संगीत महोत्सवाचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांनी केले. जिल्ह्याचे आमदार खडसे मंत्री झाल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, ॲडव्होकेट प्रकाश पाटील, किरण बेंडाडे, आमदार सुरेश भोवडे, गुरुमुख जगवानी, SS पालक, ज्योत्स्ना बेंडाडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चेअरमन, सर्वप्रथम कान्हा ललित कला केंद्राचं उद्घाटन झालं असे मी जाहीर करतो. मुस्लिम अल्पसंख्याक आरक्षणावर झालेल्या अन्यायाविरोधात समाजवादी पार्टीचे मुफ्ती हरून यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुस्लिम अल्पसंख्याक आरक्षणावर महाराष्ट्र सरकारने विचार करून मुस्लिम समाजास योग्य न्याय द्यावा अशी मागणी केली. आज जलगांव जिले का अल्पसंख्याक ग्रुप, मुसलमान ग्रुप और पूरे महाराष्ट्र के मुसलमान बल्कि पूरे मुल्क के मुसलमान बहुत सख्त नाराज है कि मुसलमानों का आरक्षण छीना गया. अब हमको ऐसा लग रहा है कि सचमुच अच्छे दिन आ गए हैं, ऐसा महसूस हो रहा है. अच्छा, हमारे मराठा भाई को आरक्षण दिया गया 16%, हम बहुत खुश हैं. हम तो ये चाहते हैं कि अगर उनको 20% दिया जाए. हमको किसको आरक्षण दिया गया, किसको नहीं दिया गया, इससे मुद्दा नहीं, लेकिन हमको ये क्लियर समझ में आ रहा है कि हमारी सुप्रीम कोर्ट के जजों ने, हमारी हाई कोर्ट के जजों ने और हमारी जितनी सच्चर कमेटी, महमूद रहमान कमेटी, हुकूमत की जितनी कमेटियां बनी थी, सबने इस बात को, हमारे उच्च न्यायालय के जजों ने और रिटायर्ड जजों ने यह कहा कि मुसलमान का इस मुल्क में हाल दलित भाइयों से बदतर हो चुका है. मुसलमानों को कम से कम 10% आरक्षण दिया जाना चाहिए. ये जजों ने कहा.
लेकिन अफसोस है और खुशी इस बात की है कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री हमारा इतना होशियार है कि हमारे जजों से भी आगे उसकी अक्ल है। और हमारे मुख्यमंत्री साहब कहते हैं कि मैं भी अभ्यास करूंगा, जो जजों ने लिखा है उस पर मैं अभ्यास करूंगा। तो हम खुश है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री बड़े अक्लमंद है और हमारे उच्च न्यायालय के फैसलों से भी वो आगे बढ़कर मुसलमानों का आरक्षण काट रहे हैं। अगर बीजेपी सरकार, बीजेपी गवर्नमेंट जिस तरह कांग्रेस ने हमारे साथ बदमाशी की थी, आरक्षण का खिलवाड़ किया था, कांग्रेस को आज बुरे दिन देखने पड़ रहे हैं। अगर बीजेपी गवर्नमेंट अगर मुसलमानों के आरक्षण को अगर काट रही है तो हम बीजेपी सरकार के और महाराष्ट्र सरकार के मुर्दाबाद के नारे लगाते हैं। और हमें यकीन है कि मुसलमानों का हक अगर मारा जा रहा है तो हमारे दलित भाई, ईसाई भाई, क्रिश्चियन भाई, हमारे सिख भाई, ये भी हमारे अल्पसंख्यक हैं और इस मुल्क में अल्पसंख्यक की बड़ी तादाद 80% है, वो हमारा साथ देगी। वो हमारे साथ है, हम उनके साथ है। अगर बीजेपी ने हमारे आरक्षण को अगर काटा तो अगले 5 साल में फिर वो उनका अंजाम वैसे होगा जैसे कांग्रेस सरकार का हुआ है। बीजेपी सरकार होश के नाखून ले और होश संभाले। परिवहन विभागाच्या सूचना फलकांची नियमांची खुद्द आपल्याच कार्यालयात पायमल्ली होत असून नो पार्किंगच्या ठिकाणी 2 व्हीलर व एजंट यांनी आपली दुकाने मांडलेली असून आरटीओचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। परिवहन विभागातर्फे सर्व वाहनांची तपासणी केली जाते, वेगवेगळ्या नियमानुसार दंड आकारले जातात। मात्र खुद्द जळगाव परिवहन विभागाच्या कार्यालयातच सर्व नियम धाब्यावर बसून कार्यालयाच्या आवारात नो पार्किंगच्या जागेवर फलक ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्या ठिकाणी वाहने लावले जात आहेत। तसेच नो पार्किंग फलकाजवळ आपली 4 चाकी गाडी थांबवून एक एजंट कुणालाही न घाबरता आपला व्यवसाय करीत असल्याचे चित्र नेहमीच आपल्या डोळ्यासमोर दिसते, परंतु त्यावर परिवहन अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत आहे। जळगाव शहरामध्ये ववा वाचनालयामध्ये सुरू असलेल्या गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनात वाढता प्रतिसाद बघता आयोजकांनी प्रदर्शनाची मुदत वाढवून दिलेली आहे। 27 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या लोकोपयोगी गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनात वाढता प्रतिसाद, त्यामुळे आयोजकांनी 4 तारखेपर्यंत शेवटचे दिवस असल्याचे सांगितले आहे व यातून खरेदीचा आनंद घ्यावा असे आयोजकांनी सांगितलेले आहे। आनंद मेळा आयोजित फन फेअर इंडियन हँडीक्राफ्ट प्रदर्शनी 2014-15 या प्रदर्शनात जळगावकरांचा प्रतिसाद मिळत असून यामध्ये आकाश पाळणा, ड्रॅगन ट्रेन, कोलंबस, टोरा, चतुर्गाडव, जम्पिंग बाउन्सर यासह बहुसंख्य मनोरंजन साधने, शुगर कॅन्डी, हैदराबादी पापड, मुंबईची पाणीपुरी, बनारसी चनाचोर, शेगावची कचोरी यासारख्या स्वादिष्ट पदार्थाची चव आपल्याला चाखता येत आहे। तसेच काश्मीर ते कन्याकुमारी पासून सर्वच राज्यातील 2,500हून जास्त वस्तूंची खरेदी आपल्याला करता येत आहे। हे प्रदर्शन जेस ग्राउंड जळगाव येथे भरलेले असून जळगावकरांनी याचा उपभोग घ्यावा। डॉक्टर वर्षा पाटील कॉलेज ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या वर्षोत्सव वार्षिक प्रदर्शनात नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। त्या 3 दिवसात हजारो रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून करण्यात आली। यामध्ये हाताने बनवलेले तोरण, पिलो कव्हर, बेडशीट, घागरा, सूट, स्कर्ट, पिशवी, घरगुती वापरात असणारी घासणी, वॉल हँगर, रुमाल इत्यादी वस्तूंचा समावेश आहे। महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ उज्ज्वला मावडे यांनी मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत। भावी फॅशन डिझायनर कडून उत्पादित केलेल्या वस्तूंना नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत। आज या फॅशन डिझाईन कॉलेज आमचं आहे, याचं एक्झिबिशनचं उद्घाटन झालेलं आहे। या सगळ्या मुलींनी, स्टुडंट्सनी खूप मेहनतीने हे सगळे एक्झिबिट्स तयार केलेले आहेत। हे त्यांच्या करिक्युलमचा एक भागच असतो, त्यांना शिकवलेलं गेलं असतं। त्याच्यावरून मग ते ड्रेसेस, फ्रॉक्स, पार्टी ड्रेसेस, साडी असे डिझाईन करतात। प्रत्येक वर्षाचं त्यांचं वेगळं जे पोर्शन असतो, सिलेबस असतो, त्याच्या हिशोबाने त्यांनी केलेले हे आयटम्स आहेत आणि वेगळे स्टिचेस, वेगळे डिझाईन्स हे सगळं त्यांनी केलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे। आपण सगळ्यांनी येऊन बघावं आणि त्यांचा प्रोत्साहन वाढवायला। जळगाव शहरामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची छेडखानी करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यावर उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक जालेंद्र सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाची नियुक्ती केली। या पथकाने शहरातील बहुतेक भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी रोड रोमियोंचा व कॉलेजमधील मुलामुलींवर कारवाई केली। यामध्ये एका शाळेतील काही विद्यार्थिनींनी सारी डेच्या दिवशी कारवाईत बहिणाबाई उद्यानातून पकडले असता त्यांना माफी व ताकीद देऊन सोडून देण्यात आले। मात्र त्या मुलींसाठी सॉरी डे ठरला असेच म्हणावे लागेल। खरं म्हणजे आज
मुलींच्या संरक्षणाची खरोखर गरजच आहे. त्यासाठी अशा समित्यांनी लक्षच राहिलं पाहिजे. असंच मधून राऊंड वगैरे मारले पाहिजे पोलीस पथकाने वगैरे, म्हणजे वचक राहील बुवा विद्यार्थ्यांना. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. कुंचल्याने रंग भरून जिल्हाधिकारी यांनी केले 9 वर्षाचे स्वागत. एकाच जागेवर 3 प्रदर्शनास परवानगी. जीएस ग्राउंड शिवतीर्थ आयोजकांमध्ये वाद. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आव्हाणे गावावर शोककळा. आयशर ट्रकने 2 मोटरसायकलना धडक देऊन 3 ठार 2 जखमी. जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे विनासहीचे पत्र महिला मारवाडी मंचला शिफारसीसाठी. तमाशा कलावंतांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या गावगुंडावर कारवाई करण्यासाठी तमाशा कलावंतांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गोलानी मार्केट मधले व्यापारी एकत्र येऊन करताहेत स्वच्छतागृहाची साफसफाई. तृतीय पंथीयांनी केली अंतिम संस्कार करण्यासाठी जागेची माग. केसीच्या कान्ह ललित कला केंद्राचे उद्घाटन व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा सत्कार. मुस्लिम अल्पसंख्याक आरक्षणावर झालेल्या अन्यायाबाबत समाजवादी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन. परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली. आपल्याच विभागीय कार्यालयाच्या आवारात नो पार्किंगच्या जागी एजंटचा व्यवसाय सुरू. वोवा वाचनालयातील गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनास 4 जानेवारीपर्यंत खास ग्राहकांच्या आग्रहास्तव वाढवली प्रदर्शनाची मुदत. इंडियन हँडीक्राफ्ट व हँडलूम प्रदर्शन जळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद. गोदावरी कॉलेज ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी जळगावच्या वर्षोत्सव वार्षिक प्रदर्शनात संपन्न. सारी डे ठरला सॉरी डे. जळगाव निर्भया पथकाची कामगिरी. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच विराम देऊया. तोपर्यंत पाहत राहा युवा महाराष्ट्र.